हजबंड आणि वाईफ दोघे जण जर वर्किंगला असतील तर हेल्थ इन्शुरन्सचा प्लॅन त्यांनी कसं करायला पाहिजे याच्या रिलेटेड मध्ये बोलणार आहोत आपण. जर हजबंड जर वर्किंगला आहे तर त्याच्या पॉलिसीमध्ये वाईफ आणि त्याचे 2 चिल्ड्रन्स कव्हर आहेत. त्यासोबत त्याला पॉसिबिलिटी आहे, ऑप्शनल असू शकतं, तो त्यांच्या आई-वडिलांना कव्हर करू शकतो. तर हे करायला पाहिजे. त्याच पद्धतीने वाईफच्या पॉलिसीमध्ये ती स्वतः, त्यानंतर हजबंड, चिल्ड्रन आणि ती तिच्या सासू-सासऱ्यांना किंवा आई-वडिलांना कव्हर करू शकते. तर तिने ते करायला पाहिजे. ठीक, ह्या 2 गोष्टी झाल्यात. आता काय होतं, की तुम्ही बेसची सम इन्शुअर्डची पॉलिसी म्हणजे बेसिक सम इन्शुअर्डची हेल्थ इन्शुरन्सची पॉलिसी न घेता टॉपअप घ्यायला पाहिजे. रिझन सांगतोय मी तुम्हाला काय आहे. टॉपअप जर घेतलात ना, तर मला जर कंपनीकडून 5 किंवा 10 लाखापर्यंत कव्हर असेल, तर त्याच्या पुढच्या कव्हरसाठी मला टॉपअप कामात येऊ शकतो. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय येतो, की जेव्हा मी टॉपअप घेतोय ना, तर अनफॉर्च्युनेट सिच्युएशन्समध्ये हजबंडने जर जॉब सोडलं, तरी वाईफच्या पॉलिसीमध्ये सगळं बेस कव्हर आहे. मग त्या दरम्यान तुम्ही हेल्थ इन्शुरन्स ऍड करू शकता. सेम सिनारिओ वाईफसाठी पण लागतं. या कारणाने टॉपअप घ्या. जास्त सम इन्शुर्ड, कमी प्राइसमध्ये. धन्यवाद. उमेश उकरे, UH वेल्थ.